नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे। अखेर T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा झालेली आहे आणि या घोषणा झाल्यानंतर बऱ्याचशा जणांच्या भुवया जरा उंचावलेल्या आहेत। काही अंदाज आपण अगोदर व्यक्त केलेले होते आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा गोष्ट जी आपण खूप अगोदर सांगितलेली होती की रोहित शर्मा, विराट कोहली आणि KL राहुल एका टीममध्ये नाही पाहिजेत। मला वाटतं निवड समितीला सुद्धा ही गोष्ट आता मान्य झालेली आहे, त्यामुळे KL राहुलचा विचार आत्ता केला गेलेला नाही आहे। बाकीच्या खेळाडूंविषयी, निवडीविषयी आपण बोलूया, त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता चॅनल सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड। 1 तारखेपर्यंतची मुदत होती आणि 30 तारखेला अखेर भारतीय संघाची घोषणा झालेली आहे। याच्यात थोडेसे बदल हे नंतर सुद्धा केले जातात, त्यामुळे रिझर्व्ह खेळाडूंची सुद्धा नावं निवड समितीने घोषित केलेले आहे। म्हणायला गेलं तर अनपेक्षित निवड समितीने कुठले असे निर्णय घेतलेले नाहीत की अरे बापरे डोळे विस्फारून गेले, फारच धाडसी निर्णय घेतले, असं काही केलेलं नाही आहे। कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली या 2 अनुभवी तगड्या खेळाडूंना परत एकदा संघाची धुरा सोपवण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये रिंकू सिंग सारख्या खेळाडूला आत्ता जागा मिळालेली नाही आहे। कारण शिवम दुबेला अजूनही निवड समिती ही लोअर ऑर्डरचा महत्त्वाचा तगडा लेफ्ट हँडर क्लीन हिटर म्हणून त्याला संघात जागा दिलेली आहे आणि हे म्हणत असताना त्यांनी ही गोष्ट गृहीत धरलेली आहे की वेळ पडली तर तो बॉलिंग सुद्धा करू शकतो। कारण IPL मध्ये आत्तापर्यंत त्यांनी अत्यल्प बॉलिंग केलेली आहे। या निवड समितीने मला वाटतं अपेक्षित घोषणा केलेली आहे। जयस्वालला पहिल्यांदा जागा दिलेली आहे रोहित शर्मासोबत, त्याच्याबरोबर 3 नंबरला त्यांनी विराट कोहलीचा विचार केला आहे, 4 नंबरला सूर्यकुमारचा विचार केला आणि डायरेक्ट 5 नंबरला त्यांनी ऋषभ पंतचा विचार केला आहे। याच्यामध्ये मला काही चूक वाटत नाही, कारण ऋषभ पंत हा आत्ताच्या घडीला पूर्णपणे तंदुरुस्त होऊन भारतीय संघात परतलाय। तो आणि संजू सॅमसनला परत एकदा व्यवस्थित संधी दिली गेलेली आहे। 11 मध्ये त्याला संधी मिळेल की नाही हा पुढचा प्रश्न आहे, परंतु आत्ताचा जो त्याचा फॉर्म आहे तो बघता त्याला ही संधी मिळणं हे गरजेचं होतं। ते करत असताना परत काही जण जितेश शर्मा किंवा KL राहुल याचा विचार केला जातोय म्हणत होते, तेव्हा मला अक्षरशः हसायला आलं। कारण एकीकडे ध्रुव जुरेल सारखा खेळाडू विकेटकीपर म्हणून बसत नाही म्हणून राजस्थानकडनं तो बॅट्समन म्हणून खेळतोय आणि चमक सुद्धा दाखवतोय, जी चमक त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये सुद्धा दाखवली इंग्लंड विरुद्ध। या सगळ्याचा विचार करता 2 जे विकेटकीपर निवडले गेलेले आहेत ऋषभ पंत आणि संजू सॅमसन, मला वाटतं तगडी एकदम योग्य निवड आहे। फास्ट बॉलरची निवड करताना सिराजला परत एकदा संधी दिलेली आहे, अर्शदीपला संधी दिली, जे मला थोडंसं खटकलं। कारण मला वाटलं होतं नटराजनचा विचार केला जाईल, कारण वेस्ट इंडिजमधल्या विकेट्स या कित्येक वेळेला थोड्याशा स्लोईश असतात, त्याचा फायदा घेऊन कदाचित नटराजननी जास्त परिणाम साधला असता असं माझं तरी मत आहे। हे करत असताना अजून एकदा सेफ्टी फर्स्टचा निर्णय निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने मिळून घेतला आहे। कारण 1 ना 2 4 स्पिनरची निवड केली गेलेली आहे आणि याच्यामध्ये कुलदीपला सुद्धा जागा दिली आहे। जडेजा ऑलरेडी संघात असतोच, त्याच्याबरोबर अक्षर पटेल यांना सुद्धा संधी दिली आणि युजवेंद्र चहलला सुद्धा निवड समितीने होकाराची मान दर्शवलेली आहे। सिराज आणि बुमराला त्यांनी गृहीत धरलेलं आहे की हे दोघं नवीन बॉल टाकतील, अर्शदीप खेळायची वेळ आली तर अर्शदीप खेळेल, नाहीतर हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे फास्ट बॉलरची भूमिका मधल्या काळात पार पाडतील आणि त्यांची साथ ही जास्त करून स्पिनर देतील। अमेरिकेतल्या विकेट या ड्रॉप इन विकेट असणार आहेत, त्यामुळे कशा असतील याचा अंदाज अजून कोणाला लागलेला नाही आहे। वेस्ट इंडिजमधल्या विकेट या थोड्याशा स्लोईस असायची शक्यता आहे, ती लक्षात घेऊन मला वाटतं 4 स्पिनरची निवड केली। याच्यामध्ये बाकी निवडी या मला वाटतं बऱ्यापैकी अपेक्षित आहे। एकमेव भयानक अनपेक्षित निवड आहे आणि ती म्हणजे हार्दिक पांड्याची। हार्दिक पांड्या वर्ल्ड कप खेळत असताना भारतीय संघाचा उपकप्तान होता, मान्य आहे, त्यावेळेला तो अगदी लाईनीत होता, परंतु त्याच्यानंतर तो क्रिकेट खेळलेला नाही आहे। जे क्रिकेट तो IPL मध्ये खेळला त्याच्यामध्ये बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग आणि कॅप्टनशिप या सगळ्यामध्ये तो सपशेल नापास झालेला आहे। बॉलिंगमध्ये त्याला यश मिळालेलं नाही, बॅटिंगमध्ये सातत्यानं तो अपयशी ठरतोय। मुंबईची टीम आत्ता 9व्या क्रमांकावरती आहे, याचा अर्थ कॅप्टन म्हणून सुद्धा त्यांनी चमक दाखवलेली नाही आहे। मग कुठला विचार करून भारतीय संघ व्यवस्थापनाने आणि निवड समितीने मिळून हार्दिक पांड्याला उपकप्तान नेमलं, हे न कळलेली गोष्ट आहे। यानी बुमरा सुद्धा थोडा अस्वस्थ होणार आहे, कारण बुमराला नक्कीच अपेक्षा असणार की ही संधी कदाचित आपल्याला मिळेल। राखीव खेळाडूंमध्ये रिंकू सिंग, शुभमन गिलचं नाव करत असताना
मला किंवा खलीलचं नाव करत असताना मोहम्मद खलीलचं मला अपेक्षित किंवा अनपेक्षित निवड नाही म्हणणार, पण नटराजनची मी परत केस एवढ्या करता मांडतोय की डेथ ओव्हरमध्ये तो चांगली बॉलिंग टाकू शकतो. डेथ ओव्हर हा भारतीय संघाचा अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला त्रासदायक असा प्रॉब्लेम ठरलेला आहे आणि त्याचं सोल्युशन म्हणून मी नटराजनकडे बघत होतो. आणि त्याचबरोबर ऋतुराज गायकवाडचा नामोल्लेखसुद्धा नाही आहे. ही गोष्ट मला सुद्धा खूप आश्चर्याची वाटली. आत्ताच्या घडीला शुभमन गिलपेक्षा ऋतुराज गायकवाड जास्त टचमध्ये दिसतोय, सुंदर बॅटिंग करतोय, म्हणजे फास्ट बॉलर आणि स्पिनर दोघांनाही अप्रतिम बॅटिंग करतोय. ह्याचा अर्थ जे दिसतं त्याच्यावरतीच फक्त यांनी विश्वास ठेवला आहे. शुभमन गिल जयस्वालची निवड ही त्या अर्थाने केली गेलेली आहे कारण आत्ताच्या घडीला दोघांचाही फॉर्म हा तगडा नाही आहे. त्यांचा फॉर्म तगडा होता तो टेस्ट क्रिकेटमध्ये होता, T20 क्रिकेटमध्ये नाही आहे. ऋतुराज जसं रिषभ पंत फिट होऊन परत आला आणि लगेच त्याची निवड केली गेली, मग ओरिजिनल टीममध्ये असलेला मागं ऋतुराज गायकवाडला फिट होऊन परत येऊन टॉप परफॉर्मन्स करत असताना राखीव खेळाडूंमध्ये सुद्धा कसं ठेवलं गेलेलं नाही आहे हे मला पडलेलं कोड आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याची नुसती निवडच नाही तर त्याला उपकप्तान नेमलं गेलेलं आहे ह्याचं मला आश्चर्य वाटलं. ऋतुराज गायकवाडचा नामोल्लेखच नाही हे मला चांगलीच गोष्ट खटकलेली आहे आणि नटराजनचा सुद्धा नामोल्लेख नाही आहे हे मला खटकलेलं आहे. आत्ताच्या घडीला तरी या टीमकडनं अशा अपेक्षा नाही आहेत की आई शपथ काय टीम आहे, ही टीम नक्कीच चेपणार समोरच्या टीमला, असं आत्ता वाटत नाही आहे. संघ कमजोर आहे का? अजिबात नाही. परंतु हा मैदान दणाणून सोडेल का? असंही वाटत नाही. हे मी प्रांजळपणे कबूल करतो. जर का माझे अंदाज चुकीचे ठरले, वा वा वा, कारण क्रिकेटमध्ये पत्रकाराचे अंदाज चुकीचे ठरले तर मला त्याचं वैगुण्य वाटत नाही, उलटं त्याचा आनंद होतो कारण अखेर टीम चांगली खेळलेली असते. त्यामुळे पुढच्या ज्या वर्ल्ड कप कव्हर करायला मी जाणार आहे, हो अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये मी जाणार आहे, त्याची बित्तम बातमी तुम्हाला देणारच आहे. एक संघ निवड ही जाहीर होती आहे. तिकडं मिचेल मार्शला त्यांनी कॅप्टन केलं आहे ऑस्ट्रेलियाचं आणि नवीन संघ त्याच्या मस्तपैकी तरुण खेळाडूंचा संघ त्याच्या हाती दिलेला आहे. न्यूझीलंड खेळाडूंची निवड झालेली आहे ज्याच्यामध्ये केन विल्यमसनवरचा भरोसा कायम ठेवला आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये मार्करमला संधी दिलेली आहे. त्यामुळे आता एक फुलं ही फुलायला लागलेली आहे, संघ निवड जाहीर व्हायला लागलेली आहे. तशीच भारताची सुद्धा झालेली आहे. परंतु आत्ताच्या घडीला ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या त्याही तुम्हाला सांगितल्या, ज्या खटकल्या त्याही तुम्हाला सांगितल्या. परंतु ही माझी मतं झाली. तुमची मतं काय आहेत मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल, माझं इंस्टाग्राम चॅनल हे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचं कारण तुमच्या या भरवशाच्या जोरावरच मी पुढची वाटचाल करत असतो. बाय बाय.